कोणीतरी येणार ग, कोणीतरी येणार येणार ग. माझी ती इच्छा पूर्ण झाली माझ्या याच्यात नाचायची. आता तो बघा आता होईल 6 महिन्यात त्याचं लग्न पण होईल आता. रडायच्याला रडतो, हसायच्याला हसतो. तो त्याचे असं रांगत रांगत जायचा तो शॉट होता मध्येच असं त्यांनी कॅमेराकडे बघितलं परत पुढे गेला. अरे इतके ते गोड शॉट होते आणि सगळे वन टेक देतो. सायलीचं डोहाळे जेवण आहे, पण चर्चा या तिघींची होते कारण का लवकरच आता ह्यांचा तडकता भडकता असा परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. गाणं आपल्याला रोजचंच आहे पण परफॉर्मन्स धमाकेदार आहे. धमाकेदार. आणि माहितीये का आम्ही इतक्या छान नाचलोय ते आणि आमची रिहर्सल किती दिवस चालली असेल. अगं 1 तास पण नाही, अर्धा तास पण नाही, किती मिनिटं रिहर्सल केली डान्स विचार. बसवलेला आहे आणि आम्ही वन टेक सगळे आम्ही दिलेले आहेत माहितीये का. एकदम खुश. आता सध्या तर मी ह्या बॅक अँगलनी बघितलंय, टेलिकास्ट होईल ते आम्ही फ्रंट अँगल तू मेन डान्स अजून बघितलाच नाहीयेस. बघ सरप्राईज ठेवले की बघूया काय आहे. खरंच का वन टेक दिलेत माहितीये का, म्हणजे प्रत्येक अँगलचे आम्ही वन टेक दिलेत. आता मोनिका तुझ्यासाठी नॉस्टॅल्जिक असेल कारण का तुझी खरी तुझं डोहाळे जेवण इथे झालं होतं राईट. पूर्ण एक सर्कल असतं ना ते कम्प्लीट झाल्यासारखं वाटतं. हो मग ॲक्च्युली त्याचाच रेफरन्स घेऊन आम्ही काही काही स्टेप्स सुरुवात त्यांनी केली, मग नंतर ओरिजिनल सॉन्गच्या स्टेप्स घेतल्या आणि कोरिओग्राफ केलं. पण पहिलं सुरुवात इन्स्पिरेशन ते काय केलं होतं बाबा तेव्हा तिकडे, तर ते थोडंसं बघून केलं. त्यामुळे माझी ती इच्छा पूर्ण झाली माझ्या याच्यात नाचायची. आणि ॲक्च्युली असं झालं की त्या डोहाळ जेवणाला, हिच्या खऱ्या डोहाळ जेवणाला मी एकटीच नव्हते, सगळ्या जणी होत्या. मी एकटीने ते मिस केलं होतं कारण माझं फिल्मचं शूट होतं पुण्याला. त्यामुळे मला ती तारीख ठरल्यानंतर मला काहीच नाही करता आलं. सो त्या तयारीत वगैरे सगळ्या ह्याच्यामध्ये मी होते, पण नेमकी त्या दिवशी मी डान्स करायला नव्हते. त्यामुळे युनिव्हर्सला असं वाटलं असेल की शिल्पालासुद्धा संधी मिळू दे डान्स करण्याची, म्हणून मला प्रतिमा म्हणून डान्स करायला मिळालं आहे. इच्छा पूर्ण झालेली आहे म्हणजे. एक स्टेप इथे झाली पाहिजे प्लीज माझ्यासाठी, प्लीज प्लीज. नाही अगं ते प्रत्यक्षात बघणं सरप्राईज. आता तुम्ही कसं एपिसोडच्या आधी प्रोमो सोडता तसं एक प्रोमो सोडूया. नाही सरप्राईज हातामध्ये कॉफी अगं माझ्या हातामध्ये. अगं पण ठुमका काय सरप्राईज. मी गाणं म्हणते. काय गाणं आहे? कोणीतरी येणार ग ना. कोणीतरी येणार ग, कोणीतरी येणार येणार ग. प्रो सारखे. देखीये म्हणजे प्रतिमा आत्याच खरी आई आहे सायलीची. जेव्हा हे कळलं ना माझ्या घरी लिटरली माझी आजी आहे ना त्या दिवशी असं तिने जेवण वगैरे सगळं साईडला कधी कळणार आहे. मला असं वाटतं प्रेक्षक खूप आतुरतेने वाट बघत होते. आणि जेव्हा माहितीही नव्हतं की ही तिची खरी आई आहे, जेव्हा तुझा अपिअरन्स झाला होता तुझ्या चेहऱ्यावर असं वाटलं की हां हे मातृत्व तिच्या चेहऱ्यावर आहेच, ते वात्सल्य दिसतं. ताई तुझ्यापर्यंत काय कमेंट्स आले डीएममध्ये की फायनली आता आई मिळाली? हो, मला फक्त तन्वीची ही आई आहे हे कळल्यानंतर मला पूर्ण आतापर्यंतचे 1200 एपिसोड्स सतत डी एममध्ये पाऊस आहे की कधी कळणार किंवा किती प्रेम वाटतं. आमचे काही सिक्वेन्सेस फार छान झाले प्रतिमा आणि सायलीचे. म्हणजे जसं अंगाईचा होता की सायली प्रतिमाला तिच्या मांडीवर झोपून अंगाई म्हणते, किंवा अंताक्षरीचा एक सिक्वेन्स होता जेव्हा प्रतिमा ती गाणी ऐकून रडत बाहेर येते आणि सायलीला मिठी मारते. अशा प्रत्येक सिक्वेन्सनंतर डी एम्सचा नुसता पाऊस असतो. इतके प्रेमाने बोलतात. खूप जण चिडतात सुद्धा जेव्हा त्यांना पटत नाही एखादी गोष्ट, तेव्हा खूप हक्काने चिडतात सुद्धा. पण ती तन्वी आहे हे कळल्यानंतर सुद्धा खूप जणांनी कॉन्टॅक्ट केलं, खूप जणांनी हेच सांगितलं की आम्ही ह्याची खूप वाट बघत होतो आणि आता आम्हाला फायनली छान वाटलं आहे. आणि खरं सांगायचं तर आम्हालासुद्धा खूप छान वाटलं. आम्हीसुद्धा वाट बघत होतो की कधी हे घडतं आणि फार मजा आली ह्या सगळ्या प्रवासात तिथपर्यंत पोहोचण्याच्या. ऑन कॅमेरा किंवा ऑफ कॅमेरा दोन्ही तू बाळ सांभाळतेस है ना. वृंदा पण सेटवर असते. आणि आता मी बघितलं की जेव्हा रोल म्हणायच्या आधीपर्यंत तिचं असं असं सुरू होतं बाळाला घेऊन. अगं तेच होतं की तो माझा खरा एक्सपिरियन्स इथे मला इम्प्लिमेंट करता येतोय. नाहीतर मग ते बाळ आहे ते किती वेळ थांबणार. आणि रिटेक होत असेल तेव्हा तर मग त्याचा पेशन्स संपतो आणि मग जसं मला कन्सोल करता येते तेवढं मी त्याला करते. पण गंमत आहे. आणि ते जुनं मला थोडंसं जुनं म्हणजे काय 6 महिन्यापूर्वीचं जे काही आहे ते आठवत. कारण की आता वृंदा डेकेअरला असते त्यामुळे मग मला तिच्याबरोबर तेवढा टाईम स्पेंड करता येत नाही जेवढा मी इथे ती सेटवर होती तिला घेऊन मला काम करायला लागत होतं तेव्हा मला जी मजा येत होती ती मी आता याचं नाव कायरब आहे तर त्याच्याबरोबर मी करते मज्जा.
लाईफमध्ये मुलगी आहे आणि इथे तू मुलाला सांभाळतेस, मुलगीच तुला हवी होती हे तू अनेकदा इंटरव्ह्यूमध्ये म्हणाली आहेस, पण ह्याच्याकडे हा जेव्हा मस्ती करत असेल किंवा काही तुला असं वाटतं हां आपला डिसिजन करेक्टच होता? अगं नाही पण हा मुलगा खूप गुणी आहे. अरे म्हणजे शांत, म्हणजे मला विचार म्हणजे वृंदापेक्षाही शांत आहे तो, म्हणजे काहीच नाही. आणि तो सगळ्यांकडे जातो. एका पॉईंट नंतर पण अगेन त्याला आई हवीच असते, पण बाकी अदरवाईज सगळ्या सेटवर सगळ्यांकडे फिरत असतो आणि तो बघत असतो की काय असे छान कलर्स दिसले की त्याच्याकडे बघत राहणार. आता आज अमित आणि म्हणजे सायली आणि अर्जुनचं ते डोळ्या जेवणाचं फोटोशूट होतं, पोजेस, तर त्या पोजेसकडे मग तो बघत होता कारण की त्याच्यावर फुलं होती आणि मग ते हसत होते हा तर तो बघत होता की हे क्या कर रहे हैं लोग, असे त्याचे एक्सप्रेशन्स होते. त्यामुळे तसं काही एंटरटेनिंग असेल तर मला सांभाळता येतं, पण एका पॉईंट नंतर वारं येणं बंद झालं, AC बंद झाला की मग तो त्याचं पेशन्स संपला. नाही अगं, पण तो छोटासा आहे पण तो काय एक शॉट देतो माहितीये का, रडायच्याला रडतो, हसायच्याला हसतो. तो चाचे असं रांगत रांगत जायचा तो शॉट होतो, मध्येच असं त्यांनी कॅमेराकडे बघितलं, परत पुढे गेला. अरे इतके ते गोड शॉट होतात आणि सगळे वन टेक देतो माहिती मी त्याला. बरं कधी कधी आहे ना त्याला मध्ये असं होतं की त्याला म्हणजे तो खूप रडतोय आणि ही पॅनिक झालेली असते, त्याला भरवायचं असतं, तर तो रडेच ना ते तो छान खात होता आणि रडतच नव्हता. मग त्यामुळे त्याला मग मी उगाच पाठीमागे घ्यायचं आणि थापटायचं की जेणेकरून तू रडतोय अशा याने. किंवा त्याच्या बोटात चेंबटण्याचं पण होतं, तो पण मी ऐकलं की खूपच छान शॉट दिला की, पण म्हणजे तो सांगेल ना तसं करतो आणि शांत राहतो, त्यामुळे त्याच्यावर काम करायला पण म्हणजे ओव्हरऑलच एक छान एक्सपिरियन्स आहे, असं कटकट नाही वाटत. रिअल लाईफ बाळ आता मोठा झालाय, पण हिच्याकडे बघून कोण म्हणेल का की एवढा मोठा मुलगा आहे? संतूर मॉम, राईट? संतूर मॉम. झालं आता फोटोग्राफी करतोय आय गेस. हो हो हो, तो फोटोग्राफी करतो सगळ्या प्रकारची. आता त्याचं लग्न पण आता होईल, म्हणजे आता हो आता तो बघा आता होईल 6 महिन्यात त्याचं लग्न पण होईल आता. पण वाटत नाही. शिल्पा ते तुझ्या बाळांबद्दल सांग मला. माझ्या बाळांबद्दल, माझं बाळ 25 वर्षाचं आहे. माझी मुलगी जी ग्राफिक डिझायनिंग करते, जॉब करते, तिचा अजून काही लग्नाचा वगैरे विचार नाही आहे, पण वय नक्कीच लग्नाचं आहे. आणि तिचा असं अदरवाईज या इंडस्ट्रीशी काही संबंध नाही आहे आपल्या, की ॲक्टिंग किंवा असं काही नाही, पण ती ग्राफिक डिझायनिंग करते आणि मस्त छान काम चाललं आहे तिचं. बापरे, तुमच्या एनर्जीला खरं सलाम आहे. आणि आता आम्ही रोहिणी मॅमबद्दल पण बोलत होतो की ह्या वयातही त्यांच्या एनर्जीला दाद दिली पाहिजे यार, म्हणजे मोटिवेशन एका प्रकारचं, आणि तुम्ही सगळे आम्हाला मोटिवेट करताय. सो हा परफॉर्मन्स मी आता फक्त आपण झलक बघितली आहे, एक ठुमका बघितला आहे, परफॉर्मन्स तर बाकी आहे. पण काय आमंत्रण द्याल? डोहाळे जेवण आहे लेकीचं, सुनेचं आणि भाऊजाईचं. आणि आम्ही तेच सांगू की आमच्या सायलीचं म्हणजे आमच्या तन्वीचं डोहाळे जेवण आहे 1 ऑगस्टला ना. तर तेव्हा तुम्ही सगळ्यांनी जसे नेहमी आमच्यासोबत असता तसे तुम्ही ह्यावेळेला सुद्धा आमच्यासोबत येऊन डोहाळे जेवण साजरा करायला या. आणि आमची ठरलं तर मग मालिका रोज संध्याकाळी 8:30 वाजता न चुकता पहा. हे आमंत्रण आमच्या सगळ्यांच्याकडून आहे. आई तू पण सांग. खरं तर प्रेक्षकांना आपल्या आमंत्रणाची काहीच गरज नाही आहे, कारण हे सगळ्यांच्या घरचं कार्य आहे. सायलीचं काहीही वाईट झालं की सगळ्यांना दुःख होतं. तिच्या आयुष्यातला हा एवढा मोठा आनंद आहे, त्यामुळे सगळे आनंदात आहेत. त्यामुळे तुम्ही सगळे डोहाळे जेवणाच्या दिवशी तिथे सायलीबरोबर असणारच आहात. वेगळ्या आमंत्रणाची काहीही गरज नाही आहे. तुम्ही आत्तापर्यंत आमच्याबरोबर होता, इथून पुढेही असणार आहात, हे आम्हाला सगळ्यांना पक्क माहिती आहे. त्या कार्यक्रमात स्पीकरची गरज नाही, अस्मिता काफी आहे. अजिबात नाही. मी हो म्हणजे थोडासा लाऊड झालेलंच आहे, पण ते डिमांड होती म्हणून एनर्जी लाव या ह्याच्यामध्ये. पण अदरवाईज मी पण प्रेक्षकांना हेच म्हणेन की जे तुम्ही सायलीवर असंच प्रेम करत राहिला, सायली, अर्जुन आणि आमची होल फॅमिली, ओव्हरऑल सिरियलच, तसाच पुढचे काही सिक्वेन्सेस आहेत जे मला याची एक भनक लागलेली आहे. तर इतके छान छान सिक्वेन्सेस आहेत ते बघण्यासाठी म्हणून फक्त म्हणजे, आणि एक मोठा छान असा सिनेमॅटिक प्रोमो तुम्ही पाहिला असेल, जे इन्व्हायटिंग होता, जो की डोहाळे जेवण असणार आणि मग पुढे काय घडणार. सो ती पुढची स्टोरी पण खूपच इंटरेस्टिंग आहे. तर ती बघण्यासाठी तर तुम्ही डेफिनेटली फॉलो करतच राहा. मला एक सांगायला आवडेल की प्राजूताई आणि शिल्पाताईने तो काळ बघितला जेव्हा सोशल मीडियाच नव्हता, आणि आता अशा प्रकारचे प्रोमोही येत आहेत, म्हणजे हेही नवीन. एक अख्खा दिवस घेतला आम्ही तो प्रोमो करायला. पूर्ण दिवस आम्ही इथे पावसामध्ये शूट करत होतो. खूप माझ्यासाठी तर मस्त एकदम वेगळाच एक्सपिरियन्स होता आणि त्याचा आउटपुट तर इतका अमेझिंग होता की हो, तो कारण फिल्मच दिसते. फिल्मचा ट्रेलरच वाटतोय तो असा. आणि तो खूप लोकांनी ॲप्रिशिएट केला आहे. आणि म्हणजे लोक इतर सिरियल मधले कलाकार म्हणतायत काय यार किती लकी आहात तुम्ही, कारण की परत पूर्ण काय म्हणतात
एक नव्या रूपामध्ये आता पुढची स्टोरी बघायला मिळणार याचं इन्व्हिटेशन आहे ते. टेलिव्हिजन हे माध्यमसुद्धा ग्रो होतं या अर्थाने आणि ठरलं तर मग ही मालिका आधीपासूनच स्पेशल आहे कारण का सगळ्या नवीन गोष्टी या मालिकेच्या निमित्ताने झाल्या आहेत. सो थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा तुम्हाला अपकमिंग सगळ्या एपिसोड. थँक्यू सो मच.